नमस्कार, मी अश्विनी. तुमच्या सर्वांचे अश्विनी दरेकर या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते. तुम्ही मस्त असाल आणि आमचे व्हिडिओ पाहत असाल. तर आज आम्ही चाललेलो आहोत एका कार्यक्रमासाठी. तर आम्ही कुठे चाललो आहे, खूप लांब चाललेलो आहोत. तर कुठे चाललो आहे, काय कार्यक्रम आहे हे पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर चला, निघलो आहे आम्ही, कारण खूप लांब जायचं आहे आणि आत्ता वाजलेले आहेत 2, दुपारचे 2. कार्यक्रम संध्याकाळचा आहे. तर चला, निघतो आम्ही. हाय त्रिशा. बोला ना, झालंय काय झालंय? डोळ्याला काय केलंय? डोळा सुजला काल. कस काय काय झालं? दोघांची भांडणं का गॅदरिंग मध्येच ते लागले. तर आम्ही सर्व एवढे जण चाललो होतो, 8 जण होतो. माझी बहीण, माझा भाऊ, बहिणीचे मुलं वगैरे असे आम्ही सर्व मिळून 8 जण होतो आणि निघलो होतो आम्ही आत्ता. तर हे पहा, भक्तिशक्ती उद्यान आहे, त्या बाजूचा हा परिसर आहे सर्व मस्तच. तर पहा, आता चिंतामणी गणपती आपल्याला दिसतोय लांबून. दर्शन घेतलं आम्ही. तर मस्त मूर्ती आहे, खूप मोठी. प्रति शिर्डीला जाताना दिसते. कोणी कोण गेले चिंतामणी गणपतीला कमेंट करून नक्की सांगा. घाटाखाली खेकडे भेटतात. तू खातो? नाही त्याच काय हा खातो का गं? दोन काठी खाली 2 पुऱ्या 2 पुऱ्या खाली. 2 नाही खात, 4 पुऱ्या सारखीच देते चपाती तिथं. एक काम करा, सगळे पैसे द्या, 50-50 द्या. नाश्ता करायचा, कोणाला करायचंय? तुम्ही कमवत नाही मग खाता कसं? मी काय करू? तुम्ही बरं आहे, मला एक सांग, तुम्ही कधी कमावणार आहे? मोठं झाल्यावर. कधी होणार आहे मोठं? बाकी लवकर 10 वर्षांनी. मोठं कमावण्यासाठी तुम्ही अभ्यास UKG ला आहे. आता पहिलीला. हा, काय करावं लागतं? तर तुम्ही ऐकलंच होतं, आधी मुलांना भूक लागली होती, बाहेर पडलं म्हटलं की मुलांचं चालूच होतं खायचा, भूक लागली हे ते. तसंच मग आमच्याही मुलांना भूक लागली होती. सो आम्ही थांबलो येते एका हॉटेलला. माहीत नाही कसं आहे ते. चला मग पहा, मुलं तर आमच्या आधी सगळे पळाले जोरजोरात. मुलांना बाहेरचं खाणं म्हटलं की एवढं प्रचंड आवडतं की ते काही आपण सांगू शकत नाही. पहा, आणि एकाला 2 जोडीदार असले की खूपच वेड्यावानी करतात. काय म्हणतो? आईस्क्रीम शेती झाले ना. तर जेवण झाल्यानंतर आम्ही निघलो आणि पहा, दाजींच्या गाडीमधली गणपतीची मूर्ती मला खूप आवडली आणि तेथे फुलाचे झाड होते. तर त्यांनी एक फूल तोडून घेतलेलं गणपतीसाठी. तर अशा प्रकारे निघलो होतो आम्ही आणि आता ट्रॅफिकला सुरुवात झालेली होती थोडी. आता तुम्हाला अंदाज आलाच असेल आम्ही कुठे थांबलो आहे. तर आत्ता आम्ही थांबलेलो आहोत खंडाळामध्ये, जो काही मंकी पॉईंट आहे स्पेशल, तेथे आम्ही थांबलेलो आहोत. गाडी येथे पार्क केलेली आहे रोडच्याच कडेला आणि आता आम्ही चाललेलो आहोत मंकी पॉईंटला. तर चला तुम्ही पण चला. हे नवीन होतं आमच्यासाठी, कारण आम्ही कधीच हा पॉईंट पाहिलेला नव्हता. आणि पहा किती छान सर्व दऱ्या वगैरे दिसतात, धुकं, मस्त हिरवंगार सगळं वातावरण एक नंबर होतं आणि खूप छान वाटलं. तर चला, तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा हा व्हिडिओ. सगळे पॉईंट तुम्हाला मी व्यवस्थित दाखवणार आहे.
खंडाळ्यामधला हा मंकी पॉईंट स्पेशल पॉईंट आहे. तुम्ही पाहू शकता गर्दी देखील खूप होती. लोक खूप एन्जॉय घेण्यासाठी ह्या पॉईंटला व्हिजिट करायला लांबून लांबून येतात. आणि डोंगरावरती पहा तुम्हाला पुढे दिसत असेल मोठमोठ्या बिल्डिंग्स आणि हा एक खंडाळ्याचा घाट पहा. गाड्या जातानी येतानी वगैरे दिसत आहेत आणि खूप खोल अशा दऱ्या होत्या बरं का. खूपच भीती वाटत होती. आणि आत्ता हे म्हणत होते चला आपण नेक्स्ट पॉईंटला जाऊ. तर पायी चाललो होतो आम्ही नेक्स्ट पॉईंटला. तर यानंतर आता आम्ही पायी चाललो होतो रोडच्या साईडने नेक्स्ट पॉईंटला आणि मुलांचे वगैरे हात व्यवस्थित धरून चाललो होतो कारण रोडला पहा तुम्ही खूपच गाड्या चाललेल्या होत्या. आणि आलेला होता मी नेक्स्ट पॉईंटला. मस्त गोळा, लिंबू सरबत, लाल पेरू खूप छान होतं, भारी. तर चाललो होतो आम्ही खंडाळ्यामधून. तर हे म्हटले चला थोडासा वेळ आहे तर आपण इथला हा स्पॉट सर्व पाहून घेऊ. तर ते आम्हाला सर्व दाखवत होते स्पॉट तिथले व्यवस्थित. आणि हे पहा इकडे छोट्या मुली फोटोज वगैरे काढत होत्या. मे बी ग्रुपने आलेले होते ते सर्व. आणि मग पहा तुम्ही खरंच खूप छानच वातावरण आहे. पावसाळ्यात तर खूपच भारी वाटतं. सगळ्या असे झरे वगैरे वाहताना दिसतात तर खूप भारी वाटत असेल त्यावेळेस. आणि आत्ताही थंडी आहे तर आत्ताही खूप छान वाटत होतं. तर आम्ही असं एक पॉईंट पाहून नेक्स्ट पॉईंटला पायी जात होतो. हे पायी ते होता उंट आणि मी उंटाला जवळून कॅप्चर करण्याचा प्रयत्न करत होते पण दाजी म्हटले इथे लात वगैरे मारील, जरा सावधान. इथं खरंच आपण एक फोटो घेऊ ना. अरे त्रियुग ते कसं खाजी होतंय त्रियोग. तर ॲक्च्युली येथे खूप माकड होते म्हणून ह्या ठिकाणाला मंकी पॉईंट असे नाव पडले असावे मे बी. आणि लोक येथे मंकी पाहायला येतात तर ते त्यांना खाऊ वगैरे टाकतात. त्यामुळे ते पहा तुम्ही एवढे छोटे पिल्लं आहेत ना, खूप झाडावरती वगैरे बसलेले आहेत आणि ते अजिबात घाबरत नाही. पायी ते तर पूर्ण घोळकाच आहे त्यांचा. आणि मुलं पण एन्जॉय घेत होते. काही विचारायचं नाही. अरे वा, त्रियुग बघ पडला. आलेलो आहोत इथे आहे गार्डन आणि मुलं इथे खेळत आहेत. हे पहा मागे मंकी पॉईंट वरून चालत पुढे आलो आणि इथे आहे आता गार्डन. त्रिशा इकडे थांब, आपण मंकी पाशी जाऊ. मंकीच्या जवळ जाऊ आपण. हे बघ इथे बसले, पाणी पिते. चल की इकडे. नीट काढा. हा जा तू जा. इथंच बर्थडे आहे ना विषय. इथंच पार्टी का. स्वराचे बघ. थांबा ना, थांबा ना.
हे बघ फटकी दे दे तू येडा झाला काय घाबरते नाही ते. खायला असल्या होते जवळ येते न्यायचं मोबाईल ते आला व्हिडिओ स्वतः डोळ्यात गेली का माती जाऊ दे गेलेच पाहिजे थोडा कॅप्चर दे माझ्याकडे मी इथं उभी चला जायचंय आपल्याला ए मला पण खेळायचंय मी पुन्हा एकदा बसा पटकन पटकन बसा पटकन बसा 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 हा लवकर लवकर अरे हा. पडली होती आता ही. कुठे गेली होती वॉशरूमला? हा हा ए बघा मम्मी नाही का छोटी येते नाही जमत एवढं लांब पाहिजे पोराला जमते ते बरोबर हे चला हे त्रिशा इकडे आहे ग आहे कुठे आहे चल विचारू तर मंकी पॉईंट पाहिल्यानंतर आम्ही निघलो होतो आणि येथे पहा तुम्ही देवीची पालखी चाललेली आहे. तर आपण आता आलेलो आहोत टनल जवळ. तर चला आता एंट्री करत आहोत टनलमध्ये. कशाच्या गाली जायचा म्हटला कशाच्या काय प्रॉब्लेम तर तुम्ही पाहिलंच याआधी किती ट्रॅफिक होतं खंडाळा घाटामध्ये आणि आम्हाला खूप उशीर झाला होता पुढे जाण्यासाठी. सो सगळे खूपच थकलेले होते आणि मुलं तर एक एक मिनटं वाट पाहत होते की कधी आपण जाऊयात. बऱ्यापैकी अंधारही पडलेला होता आणि जिथे जायचं होतं ती साईड जरा अशी सुमसाम होते खूपच. तर आता आम्ही चाललो होतो बदलापूरला आणि आता आम्ही पोहोचलेलो आहोत. 1-2 मिनटातच आम्ही पोहोचू. आणि पहा तुम्ही खूप अंदाज झालेला होता. आमचं टार्गेट होतं की 5 वाजेपर्यंत आम्ही पोहोचू पण आत्ता वाजलेले होते 7. चला फ्रेंड्स फायनली आम्ही पोहोचलेलो आहोत. तर चला तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशा नवीन नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.